सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सीना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पूरस्थिती निर्माण झाली। मोहोळ तालुक्यातील पोफळी गावात नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे, तर पोफळे, साखरेवाडी गावातील नागरिक सर्व उपयोगी वस्तू घेऊन स्थलांतरित होत आहेत। घरातील संसार उपयोगी साहित्य घेऊन जाताना महिलेला अश्रू अनावर झाले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सीना नदीला पूर आल्याने जे नदीकाठची गावं आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होताना आपल्याला दिसून येते। सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आपण मोहोळ तालुक्यातील पोफळे या गावात आहोत आणि ही परिस्थिती आपण पाहू शकतो। प्रशासनानं अलर्ट दिल्यामुळे आता काही वेळात या ठिकाणी पाण्याचा विसर्ग हा वाढणार आहे। नागरिक जे ग्रामस्थ आहेत ज्या वस्तू हाताला लागतील त्या आपल्या घेऊन आता ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी ट्रॅक्टर देखील आलेला आहे आणि अशा मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्या संसाराच्या सर्व गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत, आता त्या स्थलांतर करण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मावशी, काय नेमकी परिस्थिती आहे? काय नाही, लय काय परिस्थिती आहे मावशी नेमकी? काय ह्याच्या अगोदर कधी वेळ आलती अशी? गावाला चाललं पाण्यात, बोल की त्यांना काय गावाला चाललं पाण्यात चाललंय, समजी जेवढी वस्तू लागेल तेवढी काढलेत। ह्याच्या अगोदर कधी बघितलं होतं असं? दुसरी वेळ आहे की आता ही। कुठलंच काय राहत नाही, सगळं उद्ध्वस्त होते सगळं। वस्तू काय स्वस्त पाऊस रात्र दिवस पाऊस पडा, नदीला पाणी येते अचानक, त्यामुळं काहीच हाल आहे। ते गोराचं माणसाचं सगळं पाक परेशान आहे, सारखं जागृत करावं लागते सारखं। आपण पाहतोय मोहोळ तालुक्यातील ही परिस्थिती आहे। माणसांसोबत जनावरांची देखील हाल अपेष्टा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहेत। अक्षरशः हा संसाराचा गाडा पूर्ण स्थलांतरित करण्यासाठी ज्या ग्रामस्थांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन नागेश राशींकरसह अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय। नदी नाल्यांना पूर आलाय, शेतशिवारांचे तलाव झालेत, कारण पिंपळगाव धसमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलेले, संसार उघड्यावर आले, शेतात 7 ते 8 फूट पाणी शिरलेले। नदी नाल्यांना पूर आलेला आहे, शेतशिवारांचेही तलाव झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत, संसार उघड्यावर आले, शेतात 7 ते 8 फूट पाणी शिरल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय।